हॅलो हॅलो. साहेब, म्हणतो वालचंद बोलतो, माऊली. हा बोला की माऊली, बोला की. अकबरने नंबर दिला तुमचा. हा हा बोला ना. मी बी ड्रायव्हर आहे भारतपूरचा. बर बर बर. ती आपल्या 14 तारखेला म्हणलं महिदादाला आणखी निवेदन द्यायचं का, असं माझं म्हणणं. नाही, आता काय झालंय, सगळ्या संघटनांच्या चर्चा रेकॉर्ड करून घ्या हे मी हा काय बोलतो ते. हा, रेकॉर्डिंग होते. हा, तर 9 तारखेला सगळ्या संघटनांच्या, भारतातल्या जेवढ्या जेवढ्या ड्रायव्हर संघटना आहेत हा त्यांच्याशी चर्चा झाली. हा सगळ्यांनी एका मताने असं ठरवलंय की 9 तारखेला रात्री 12 वाजता सगळ्या ड्रायव्हर लोकांनी घरी जायचं बेमुदत. हा हा, कारण कायदा मागं झालेला नाहीये. हा 24 तारखेलाच लागू झालाय. 25 तारखेला राष्ट्रपती सही झाली हा डिसेंबरमध्ये. हा ठीक आहे ना. तर आता 9 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत गाड्या चालू राहतील. रात्री 9ला आपापल्या घरी जायचं, कारण 3-4 दिवसाची जी मदत आहे त्याच्यामध्ये लोक घरी जातील. 9 तारखेला का? कायदा 9 तारखेला रात्री बंद. हा हा अकबरच्या जेव्हा बी क्लिप आलेली आहे सगळीकडे फॉरवर्ड करा. हा हा हा, ते कम्प्लीट बंद म्हणजे बंदच. म्हणजे हा, बेमुदत बंद आहे ते. माझं. जोपर्यंत कायदा परत होत नाही तोपर्यंत संप चालू राहील. आणि आपले बारामती चालक मंडळ संघटना सगळे ड्रायव्हर मालक सगळे लोकांचं. सगळे पूर्ण भारतातले ड्रायव्हर नाही नाही, मालक मालक वगैरे, मालक हा मालकांचं काय. सिंगल मालक वगैरे सगळे त्यांनी घरी बसायचं. कारण काय झालंय, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा आपला काही संबंध नाही. हा त्यांच्या आहेत गाड्यांच्या बुकिंगा. त्यांना 10-20 हजार गाड्या आहेत त्यांच्याकडे. हा त्यांचं ते काय होलंय, ड्रायव्हर लोकांच्या जीवाची पर्वा करत नाहीये. 10 लाख रुपये 7 लाख रुपये कोण गाडी मालक देणार आहे का? देणार नाही, देणार नाही. हा, 10 वर्ष समजा ऍक्सिडेंट झाला, तुम्ही ड्रायव्हर आहे तर हा मालक आत बसणार आहे का? नाहीच. ज्याच्या हातनं ऍक्सिडेंट झालाय तोच आत बसणार आहे. हो ठीक आहे ना, अलग लक्षात. हो. हा, तुम्ही गेला आत की दुसरा ड्रायव्हर आहेत तयार. हा, तीच महत्वाचं हा. काय झालं साहेब बरं का, बारामती बीएफएल ड्रायव्हर आहे ना आपला भारत पुरुष. हा. ह्याच काही मालकांनी काय ठरवलेलं, ड्रायव्हर लोकांना कामाला बोलवायचं गोड बोलून. हम्म. आणि ड्रायव्हर लोकांना कामाला बोलून त्यांच्याकडे काय होऊ नाही होऊ, हम्म. जरी काय झालं कमी जास्त तर त्यांना आपली आपली गाडी घेऊन यायची घरी. हम्म. ड्रायव्हर तिकडे काय करणार असं हा, मग झालं. त्यासाठी आता ड्रायव्हर लोकांनी काय करायचं, एकत्र यायचं. हा कारण आता जर आपण एकत्र नाही झालो आणि हा हा कायदा लागू झालेलाच आहे. हा, जोपर्यंत आता तसे 700 शेतकरी मेले तसे ड्रायव्हर लोक मरायची वेळ आलेली आहे. हा हा आणि 10 लाख रुपये जर डिपॉझिट करत असेल मालक तर गाडीवर जायचं. हा, नसेल नाही 10 लाख रुपयाचे बी प्रश्न नाही. पण जीव गेल्यावर पब्लिकनी मारल्यावर काय करणार? काय करणार. हो, परत त्यांना ऍक्सिडेंट काही सांगून येत नाही. तुम्ही लय भारी ड्रायव्हर आहे, हो पण एखादा गाडीवाला, एखादा माणूस अचानक मध्ये घुसल्या, मोटरसायकलवाले कसे चालवतात पोर आता गाड्या. हो, ठीक रेसिंग चालू सगळं. हा, त्यामुळे क्लिप बी व्हायरल करा जास्तीत जास्त ग्रुपवर. ठीक आहे ना, प्रत्येक ड्रायव्हर जवळ. ठीक आहे, पण ती मालक लोकांचं जरा मीटिंग घ्या की आमच्या भारतपूरची. भारत फोरच्या मालक लोकांची मीटिंग घेऊ आपण सगळ्यांची. काय पण पहिलं घेतलं ना, काय होते घेतलं तर बरं अध्यक्ष, होईल. हॅलो, मी काय म्हणतो, तुम्ही स्वतः डेअरिंग करा. स्वतः मग डेअरिंग कसं आहे आमची हा, बा झालं, गेलं तेल लावत, जीव सरसलामत तर पगडी 50. बायका पोरांनी काय वाऱ्यावर सोडलेलं नाही. मेलेल्या ड्रायव्हरच्या घरी जाऊन या एकदा, कळलं तुम्हाला काय परिस्थिती असती. अहो, आम्ही 30 तारखेला त्यासाठी गाड्या उभ्या केल्या त्यासाठी. हा, मग त्यासाठीच आपण काय करायचं आता, 9 तारखेला रात्रीपासून सगळ्या गाड्या बंद आहे. 9 तारखेपर्यंत आपापल्या घरी जायचं, मजुरी करायची, गवंडी काम करायचं, रानात जायचं. काय कोणाला आपलं नसेल तो दुसऱ्याची तर मजुरीला जायचं, पण जीव वाचवायचा आहे. मालक लोकांना तेवढं तत्काळ केली. मालक लोकांची काय जबरदस्ती होय काय? उचल बिचल असेल तर गाडी चालू झाल्यावर परत फिडू. ती तर होणार आहे, पण ते मालक लोक काय दबदब घेते, तुम्ही येणार तर आम्ही दुसरे ड्रायव्हर आणू. हा, तर किती ड्रायव्हर येणार आहे? तुम्ही सोडून गेल्यावर कोण ड्रायव्हर येणार आहे? सगळे ड्रायव्हर बंद झाल्यावर काय करणार आहे? मग ती कोणच येणार नाही. ती कुठल्या त्यांच्या निर्णय घ्यावा लागेल मग. हा, नाही घ्यायचाच ना, घेऊ आपण. फक्त काय झालं, मी रात्रीपासून जाम आहे थंडीत.